नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम या टॉपिकवरती व्हिडिओ बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आम ह्या सब्जेक्ट आम या टॉपिककडे वळण्यापूर्वी आपल्याला एक स्टोरी पाहिजे आणि या स्टोरीकडून नंतर आमच्या पुढं पाहिजे. आता स्टोरीचं नाव काय आहे? आम उत्पत्तीची स्टोरी. आता आमचं कसं उत्पादन म्हणजे शरीरामध्ये आम कसा तयार होतो बाबा, तर त्यावरची ही स्टोरी आहे. तर चला बघूया काय म्हटलंय. आता एक कॉलेज होतं, एक मेडिकल कॉलेज होतं. त्या कॉलेजला 5 मित्र होते. BMS सेकंड इयरला असे स्टुडंट होते 5 जण. त्यांचं नाव होतं राम, श्याम, मोहन, राज आणि सूरज. असे 5 मित्र होते. आणि 5 मित्र कसे होते, ते खूप जिगरी मित्र होते, रूममेट होते, एकदम भाईचारा टॉप लेवलचा भाईचारा होता यांचं. सगळे एकदम बॉन्ड वगैरे चांगले होते. आणि ह्यांचं काय, मग एक दिवशी असं ठरलं बाबा की आपण BMS फर्स्ट इयर पास झालोय, आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट इयर ऑल क्लिअर आहे, आपण पास झालोय. आता BMS मराठीचे लेक्चर वगैरे केले ते आपण पास झालोय. आता आपल्याला BMS सेकंड इयरला गेलोय बाबा, BMS सेकंड इयरला गेलोय आपण. तर आता काय करू, एक ट्रिप काढू. आता एक ट्रिप काढायची आपल्याला, आणि ट्रिप काढून मग नंतर अभ्यासाला लागते ना. आता BMS मराठीने दुसरी तर बॅच लॉन्च केली, आरोहण बॅच म्हणून, ती घेता येण्यानंतर आपल्याला काय करायचं, आता अभ्यासाला लागायचं. पण त्या आधीवर आपल्याला ट्रिपला जाऊन यायचं. आता ट्रिपला गेले बाबा, हे ठरवलं आता ट्रिपला जायचं. मग ट्रिपने ती गेले की ट्रिपला गेले. कुठं जाणार होते ट्रिप? ही डोंगरामध्ये जाणार होती. आता कसं आहे, पाऊस काळ सीझन सुरू झालंय, पाऊस वगैरे छान झाल्यामुळे डोंगर वगैरे हिरवेगार दिसताय वगैरे. तर चला म्हणे डोंगरात जाऊत म्हणे. गेले डोंगरामध्ये वगैरे फिरायला, मस्तपैकी तिकडे गेले, मस्त मॅगी वगैरे करून खाल्ली, डोंगरामध्ये एन्जॉय केला, पावसात भिजले, मस्त एकदम छानपैकी एन्जॉय वगैरे केला त्यांनी. मग एन्जॉय करून आले, वापस आले ते. मग वापस आले तिथं काय केलं त्यांनी, अलीकडे तिथं रात्री मुक्काम वगैरे केला एका जागेवर. ते टेंट वगैरे टाकला, रात्री मुक्काम वगैरे केला. मग त्यांनी असं मस्त झोपून वगैरे आले, वापस मुक्काम केला. दुसऱ्या दिवशीच काय केलं त्यांनी, परतीचा प्रवास केला. परतीच्या प्रवासमध्ये ते आले. मग त्यांना दिवसभर म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे गेले, आणि मग ते रात्रीच्याला घरी वगैरे पोहोचले. आता घरी पोहोचल्यानंतर काय झालं, सगळ्यांचं अचानक रात्रीच त्याच रात्री काय झालं, अचानक सगळ्यांचं पोट दुखायला लागलं. आता खूप जोरजोराचं पोट दुखायला लागलं. नेमकं झालं तरी काय बाबा, की पोट दुखायला लागलं. मग नेमकं करावं काय मग त्यांना कळलं नाही. मग सगळ्यांनी काय एकमेकाला फोन लावला, अरे राम, अरे श्याम, अरे मोहन, अरे राज, अरे सूरज, मला न्यायला ना म्हणे. काय झालं म्हणे रे? म्हणे मग पोट दुखायला म्हणे. अरे ते म्हणे, अरे तू कसं काय? म्हणे माझं पोट दुखायला. 5 जणांनी एकमेकाला फोन केला, सगळ्यांचं पोट दुखायला. मग सगळे म्हणले चला आपण डॉक्टरकडे जाऊ. सगळे डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यावर मग त्यांना कळलं की डॉक्टर म्हणले, अरे तुमचं काय नाही म्हणे, तुमचं काय झालंय, तुमच्या पोटात आम झालंय. म्हणजे तुमचं काय झालं, अन्न पचन वगैरे व्यवस्थित झालं नाहीमुळे तुमचं पोट वगैरे दुखू राहिलंय, म्हणजे आम झालंय. पण ते म्हणले सगळ्यांचं आम झालंय कॉमन आहे, पण काय झालंय, जे आम उत्पन्न झालंय यांचे डिफरंट मार्ग, म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने तुमचे आम उत्पन्न झाले आहे. म्हणजे ते म्हणे कसे डॉक्टर, आम्हाला तसं डॉक्टर कळलं नाही म्हणे सर, कसे काय झालंय म्हणे. तर ते म्हणे काय म्हणे सर, की सर काय सांगू राहिले म्हणे, तुमच्या पोटात हे आम तयार झालं हे तर बरोबर आहे, पण जी आम उत्पत्ती झाली ही वेगवेगळ्या कारणामुळं आम उत्पत्ती झाली. त्याने सर काही कळलं नाही आम्हाला, नेमकं समजून तरी सांगा काय झालं तरी बाबा. तर मग नेमकं डॉक्टरांनी काय केलं म्हणे, सरांनी की अशी एक डायग्राम काढली, A आणि B. त्याने सांगितलं B तुमचा काय आम उत्पन्न आहे, आणि A तुमचं काय झालं आहारापासून तुमचं काय झालं, आम तर झालं हे मान्य आहे तुम्हाला. पण कसं झालंय, आता Aचा जो रामचा झालाय तो डायरेक्ट झालाय आम उत्पन्न, जो Bचा आहे म्हणजे हा जो रूट आहे हा वेगळ्या रूटने आम उत्पन्न झालाय, Cचा आहे हा वेगवेगळ्या रूटने आम उत्पन्न झालाय. अशा प्रकारे 5 जण म्हणजे 5 कारणाने आम उत्पन्न झाला. मग ते म्हणले, घाबरले ते, काय म्हणे कसं आहे काय नाही. तर मग ते म्हणे काय नाही म्हणे की होऊन जाईल तुमचं बरं, पण तुम्हाला त्या अगोदर कोणत्या कोणत्या मार्गाने आम उत्पन्न झालाय ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मग त्यांनी डॉक्टरांनी सरांनी ती स्टोरी सांगायला सुरुवात केली, आणि तीच स्टोरी आता मी कंटिन्यू करणार आहे. तर चला आपल्याला आता पाहायचं आम उत्पत्तीची स्टोरी पाहिजे, म्हणजे आम उत्पत्ती स्टोरी म्हणजे रिअल कारण पाहिजे की आम उत्पन्न शरीरामध्ये कोणकोणत्या मार्गाने म्हणजे कोणकोणत्या कारणाने होतो. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. आता मेन इथून व्हिडिओ सुरू होत आहे. आता ही झाली स्टोरी. एक स्टोरी सांगण्याचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांना चांगल्या वेळेने समजण्यासाठी एक स्टोरी असते, ती स्टोरी ब्रेनमध्ये एक छान प्रकारे राहते, आणि त्याच स्टोरीमुळेच आपण आता पुढची कॉन्सेप्ट पाहणार आहे. त्या अगोदर जाण्या अगोदर आता विद्यार्थी म्हणते सर आम्हाला आम नेमकं माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण बेसिक अगोदर आम सांगूया, आणि नंतर आम उत्पत्ती पाहूया की जे 5 जणाला 5 आम झाले ते कशा प्रकारे झाले असं. आता काय सांगितलं, आम आहे. आता आम म्हणजे काय असतं, जे अपक्व अन्न असतं. अपक्व म्हणजे जे पचन झालेलं नसतं असं अन्न म्हणजे आम असतं. म्हणजे शरीरात पचन झालेलं नसतं ते अन्न म्हणजे अपक्व अन्न म्हणजे आम असतं. अशा प्रकारे आता आम काय असतं ते बघूया. आता नेमकं कसं सांगितलं यांनी, विकृत शारीर
क्रिया व्यापारांमुळे शरीरामध्ये आम या विष समान द्रव्याची उत्पत्ती होते. म्हणजे काय म्हटलं, विकृत शारीरिक क्रिया जेवढ्या घडल्या आपल्या शरीरामध्ये व्यापाराद्वारे, म्हणजे काय म्हटलं, जे आपण व्यापार कर्म केले, म्हणजे असं कुठंतरी बाहेर फिरला गेलो किंवा काय जर एका जागेवर पडून राहिलो, जास्त कर्म वगैरे पुरून नाही राहिले, त्यामुळे आपल्या शरीरात काय झालं, आमाचे उत्पन्न वगैरे झाले. आणि ते आम कसा असतो, विष समान द्रव्य समान असतो. म्हणजे विष ज्या प्रकारचं द्रव्य असतं त्या प्रकारे त्या द्रव्याचं आपल्या शरीरात पडून राहणं, तो आम अशा प्रकारे असतो. तर त्या कसं म्हटलंय, त्या आमाची उत्पन्न झाली. त्यामुळे काय होतं, त्या आमामुळे काय होतं, व्याधी निर्मितीमध्ये आम या द्रव्याला महत्वाचे स्थान असल्यामुळे आमये असे नाव दिले. म्हणजे काय बोलतात, ते जो आम अपक्व अन्न आपल्या शरीरात पडून राहिले, त्या अन्नामुळं, त्या अपक्व आहारामुळं आपलं काय होतं, की शरीरामध्ये एक व्याधी तयार होतो. आणि त्या व्याधीमुळं, त्या व्याधीला काय म्हटलंय, आम हा व्याधी म्हटलंय. पण ज्या काय कशामुळे, त्या द्रव्याला काय म्हटलंय, आम या द्रव्याला महत्वाचे स्थान असल्यामुळे आमय असे नाव दिलेलं आहे. त्यालाच काय नाव दिलंय, आमय. आमय हे महत्वाचं एमसीक्यू येतं बऱ्याच वेळेस, की आमला काय नाव आहे, आमय असं नाव दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस पीजी मध्ये बी ह्याचं एमसीक्यू पडलेलं आहे, की असं आमला काय नाव आलंय वगैरे, तर आमय वगैरे असे नाव एमसीक्यूला येतात. आणि युट्यूबमध्ये हमखासाचे क्वेश्चन असतात, आमय असं नाव पडलेलं त्याला. आता हे झालं आमबद्दल बेसिक सांगितलं, की नेमकं आम कसं काय तयार होतं काय नाही. आता हे समजा बेसिक होतं. आता आपल्याला पाहायचं की आमचे कारण काय असावे, आणि त्यानंतर उत्पत्तीकडे जाणार आपली जी मेन स्टोरी होती ती. आता कारण काय होती, जे आम उत्पत्तीची कारण काय होती, आता ते बघूया. विरुद्ध अध्यायशन अजीर्ण शीलिनो विषलक्षणम आमदोष महाघोरम वर्जयेत विषसंज्ञकम अष्टांग हृदय सूत्रस्थानचा हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, विरुद्ध अध्यायशन अजीर्ण शीलनो विषलक्षण, म्हणजे विरुद्ध अध्यायशन आणि अजीर्ण यांचे कसे आहेत, काय म्हटले, विषप्रमाणे लक्षण आहेत. तसं काय म्हटलं, आमदोष महाघोर मोर्जे तर विष संज्ञकन. आणि जो आमदोषी ह्यालाच काय म्हटलं आपण, जे विषाप्रमाणे द्रव्य असतो त्यालाच कसं काय म्हटलं, आमदोषीची संज्ञा दिली, म्हणजे विषाप्रमाणे एक संज्ञा दिलेली आहे असं सांगितलेलं आहे. आता तेच खाली सांगितलंय, नेमकं काय बघूया तिथे. आम हा केवळ अग्निबलापेक्षा अतिमात्रेत आहार घेतल्यानेच उत्पन्न होतो असे नसून त्याच्या उत्पत्तीचा अन्य अनेक शारीरिक व मानसिक कारणे असतात. म्हणजे काय म्हटलंय, त्याच्या उत्पत्तीला अन्य अनेक शारीरिक व मानसिक कारणं असतात. म्हणजे शारीरिक सुद्धा कारणं असू शकतात आणि मानसिक सुद्धा कारणं असतात. म्हणजे जठरा अग्नीवर एवढं काही नाही, पण दोन्ही मॅटर करतं, की शारीरिक बल आणि मानसिक बल, म्हणजे तुमची फिजिकल बल आणि मेंटॅलिटी कशी आहे, तर त्या दोन्ही कारणामुळं तुमचं काय होतं, आमाचे उत्पन्न होतं. नंतर विरुद्धाध्याशन अजीर्ण यामुळे अग्निमांद होऊन आम उत्पन्न होते. म्हणजे विरुद्धाशन अजीर्ण यामुळं आम उत्पन्न होते. आता नेमकं हेच सांगितलं होतं, की जेवढं काही अग्निमांद्य होते, ते अग्निमांद्य काय होतं, त्यामुळे सर्व कारणाने अग्निमांद जेवढ्या कारणाने होतं ते नाही, त्यामुळे काय होतं, आमाचे उत्पन्न होतं. अग्निमांद काय नाही होऊ द्या, की कफाच्या वृद्धीमुळे होऊ द्या, काय म्हणते ना, की गुरु वगैरे आहाराच्यामुळे होऊ द्या, जेवढे काय कारणाने वगैरे होतं त्यामुळे काय होतं, आमाची उत्पत्ती वगैरे होती. नंतर काय म्हटलं, मानसिक कारण वगैरे सांगितलं, जसं की अप्रिय आद्यमान उत्पन्न करणारे दूषित अन्न, क्रोध, राग आला, शोक वगैरे, तर या सगळ्या कारणाने सुद्धा बी आमाचे उत्पन्न होतं अशा होतं. त्यानंतर काय झालं, आता आम उत्पन्नाची मेन स्टोरी होती, की 5 जणांना जे 5 आम झाले होते. आता हे 5 कारण ते होती कोणकोणते, आज जे रामला झाला होता तो जठरा अग्नीच्या मांद्यामुळे झाला होता, जे श्यामला झाला ते धात्व अग्नीच्या मांद्यामुळे झाला होता. त्यानंतर मोहन वगैरे होता, ते दोष समोरच्याना याच्या कारणामुळे त्याला आम उत्पन्न झालं होतं. आणि जो मलसंचय होता, त्यामुळे सूरज जो होता त्याला मलसंचयनामुळं की आमाची उत्पन्न झाली होती. आणि त्यानंतर काय म्हटलंय, जो राज होता त्या राजला कृमी विष या कारणामुळं काय आमाची उत्पत्ती झाली. तर हे 5 कारण मेन आहे. स्टोरी इथून सुरू झाली आपली मेन, आता की या 5 कारणामुळं काय आमाची उत्पत्ती झाली होती. आता हे बेसिक झालं, तर आता हे मेन स्टोरीला आपण सुरुवात करतो. आता बघूया काय सांगितलंय. आता पहिलं होतं, की जठरा अग्नी मांद्यामुळे आम उत्पत्ती. म्हणजे नेमकं काय होतं ते बघूया, की जेव्हा आपण आहार वगैरे घेतो, म्हणजे जेव्हा आपण माणसाने वगैरे आहार वगैरे खाल्ला, त्याने जे आहार वगैरे घेतला होता रामनी, त्यामुळे काय झालं, त्याने आहार वगैरे घेतला, पण त्याची ऑलरेडी काय झाली होती, जठरा अग्नी मंद झाली होती. तसं तुझा आहार घेतला तो व्यवस्थित पचला नाही, आणि आहार व्यवस्थित पचला न मुळे ते शरीरात तसा पडून राहिला, आणि तो अपक्व अपचन आहार रस पोटात पडून राहिल्यामुळे त्याचा आम तयार झाला, आणि त्यामुळे त्याच्या पोटात व्याधी तयार होऊन त्याचं पोट वगैरे दुखायला लागलं होतं. हे त्याचं मेन रिझन होतं. तेच दिलं इथं, काय जठरा अग्नीच्या मांद्यामुळे आहाराचे सम्यक पचन न झाल्यामुळे आहाराचे स्वरूप अपक्व होते, आणि या अवस्थेत शोषला जरी गेला तो आहार रस, मग तो काय करतो, बाधाकार ठरतो. बाधाकार ठरून म्हणून त्या स्वरूपाला आम म्हणते. म्हणजे बाधाकार ठरतो, व्याधी निर्माण करतो अशा प्रकारे. नंतर आपण जो दुसरा पाहिला होता, धातू अग्नी मांद्यामुळे आम उत्पत्ती, जो श्यामला झाला होता धातू अग्नीच्या मांद्याच्या मुळे उत्पत्तीमुळे, जी धातूची अग्नी असते, जे पचन वगैरे करते, धातू आहाराचं धातूमध्ये स्वरूप काय मध्ये रूपांतर करते, त्याच्या अग्नीच्या मांद्यामुळे जो आम उत्पन्न झाला होता
तो झाला होता श्यामला. तेच बघतो आपण कसं झालं, जो आहार वगैरे त्याने घेतला पण त्या आहारापासून त्याला काय करायचं होतं, जे धातू वगैरे तयार होणार होते, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, जे 7 धातू वगैरे तयार होणार होते, ते काय झालं तिथं स्रोतसांमध्ये गेले. मग त्यांच्या मग काय धातू अग्नीच्या मांद्यामुळे त्यात काय झालं, तिथं आमाचे उत्पन्न झाले. आम उत्पन्न झाल्यामुळे काय झालं, त्याचं पण तिथं आपण अशा प्रकारे पाहिलं होतं की पोट वगैरे दुखायला लागलं होतं. तेच एक नॉर्मल रिझन धरलं होतं की समजावं म्हणून, की तेच दिलं इथं, ज्या प्रकारे जाठ अग्नीद्वारे आम उत्पत्ती होते त्याच प्रकारे की धातू अग्नीद्वारे आमाची उत्पत्ती होते. तेच सेम होतं, फक्त इथं काय होतं की वर जाठ अग्नी होतं आणि इथं धातू अग्नी होतं, एवढं होतं. त्यानंतर तिसरा पाहिलं होतं दोष समूर्छना आम उत्पत्ती. आता त्यात मोहन होता, मोहनला काय झालं होतं, दुष्ट दोषांच्या काय झालं होतं, म्हणजे दोष समूर्छना नावाचं दोष समूर्छना म्हणजे दोषाच्या काहीतरी दुष्ट म्हणजे दोषाच्या बिघाडीमुळे जो आम उत्पन्न झाला होता शरीरामध्ये, तो दोष समूर्छना होता. आणि हा झाला होता कोणाला, आपल्या मोहनला काय झालं, दोषांच्या बिघाडीमुळे काय झालं, त्याच्या दुष्ट दोषांच्या कारणामुळे शरीरामध्ये आमाचं काय झालं होतं, आम शरीरामध्ये तयार झाला होता आणि त्यामुळे त्याचे संतुलन म्हणजे शरीरात व्याधी होऊन त्याचं म्हणजे शरीर बिघाड होतं, त्याला पोट वगैरे दुखीचं आपण असं कारण वगैरे पाहिलं होतं, म्हणजे आम उत्पन्न शरीरात झाला होता. नंतर काय म्हटलं, त्रिदोषांच्या शरीरात सर्वत्र प्रसार होत असल्यामुळे हा आम कुठेही उत्पन्न होऊ शकतो, कुठेही हा आम उत्पन्न होऊ शकतो. म्हणूनच दोष समूर्छना आम उत्पत्ती म्हणजे दोष शरीरात कुठेही प्रसार करू शकतात, त्याच प्रकारे हा आम कुठेही शरीरात उत्पन्न होऊ शकतो. दोषाच्या उत्पत्तीमुळे झाला होता हा आम, अशा प्रकारे. नंतर आता चौथा बघतो आपण प्रकार, कृमी विषामुळे उत्पत्ती. आता जे कृमी विष म्हणजे नाव होतं, जे कृमी म्हणजे जे आपले बॅक्टेरिया वगैरे त्यांच्या जे विषामुळे जो आम उत्पन्न होते तेच सांगितलंय. आता काय झालं होतं, जो आपला जो कोण होता, राज होता, राजला झालं होतं. राजला काय झालं होतं की जो कृमी वगैरे त्याच्या खाण्यात वगैरे, आता जे बाहेर वगैरे त्याने खाल्लं बाबा, त्या बाहेर वगैरे काही खाल्ल्यामुळे त्याने व्यवस्थित हातपाय वगैरे धुतले नसते, त्यामुळे काय झालं, शरीरात एखादा बॅक्टेरिया वगैरे गेला म्हणजे कृमी वगैरे गेला, त्या शरीरात गेल्यामुळे काय झालं, शरीरात व्याधी क्षमत्व म्हणजे त्याची इम्युनिटी जर स्ट्रॉंग असती, अगोदर इम्युनिटी स्ट्रॉंग होती, तर इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला काहीच होणार नाही, काहीच झालं नाही त्याला, अगोदर इम्युनिटी स्ट्रॉंग होती, काहीच होणार नाही. पण नंतर काय झालं, जेव्हा त्याची इम्युनिटी वगैरे जेव्हा हीन झाली, म्हणजे इम्युनिटी वगैरे त्याची काय झाली, इम्युनिटी जेव्हा कमी झाली, तर तेव्हा काय झालं, त्याच्या जे त्याने खाल्लं होतं जे अन्न वगैरे ते, त्यामुळे काय झालं, तो कृमी वगैरे पोटात गेला, बॅक्टेरिया गेला, त्यामुळे काय झालं, विषद्रव्य उत्पन्न पोटात झाले, त्यामुळे बॅक्टेरियल एक प्रकारे टॉक्झिन त्याच्या शरीरात तयार झाली. आणि ती टॉक्झिन एक प्रकारे कशी असते, एक आम विष असते, म्हणजे एक प्रकारे आमच असते, म्हणजे आम विष तयार झाली होती, त्यामुळे त्याच्या शरीरात तो व्याधी निर्माण झाला होता. अशा प्रकारे आपण पाहिलं कृमी विष आम उत्पत्ती, अशी एक स्टोरीमध्ये पाहिलं. त्यानंतर पाहिलं पाचवा पाहतो आपण मलसंचय उत्पत्ती. आता मलसंचय उत्पत्ती आपण सूरजला पाहिलं होतं, सूरजच्या दुखाला आलं होतं, डॉक्टर म्हणले ते आम झालं, पण आम कशामुळे झालं ते कारण सांगत होते. आता सूरजला डॉक्टर साहेब सांगू राहिले की काय कशामुळे त्याला आम उत्पत्ती झाला. आता कसं आहे, शरीरामध्ये एका धातूपासून दुसरा धातू तयार होत असतो असं सांगायला लागले सर. त्यामुळे काय होतं, आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना, एका धातूपासून दुसरा धातू तयार होत असतो, म्हणजे रसापासून रक्त होतं, जसं रसापासून रक्त होत असतो, रक्तापासून मांस होत असतं, मांसपासून अस्थि होत असते, अस्थिपासून मज्जा होते, मज्जापासून शुक्र होतं, अशापासून असं होत जातं. तेव्हा काय होत असतं, तसंच काय होतं, धातूंचा क्षय सुद्धा होत असतो, म्हणजे दिवसेंदिवस धातू सुद्धा क्षय होत चलत असतो. त्यानंतर काय म्हटलंय की धातू क्षय होत असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये मल उत्पन्न होतं, म्हणजे जेव्हा धातूचा क्षय होतो त्या प्रक्रियेमध्ये मल सुद्धा उत्पन्नच होतो ना, तर मल उत्पन्न होतं, त्यामुळे काय होतं, हा मल शरीराबाहेर काढला गेला नाही, किंवा म्हणजे काय म्हटलंय, शरीराबाहेर काढणं हा गरजेचा असतो, पण काढला गेला नाही किंवा विसर्जन त्याचे झाले नाही, तर काय होतं, शरीरामध्ये आमाची उत्पत्ती होते. त्यामुळे सूरजचं काय झालं होतं, शरीरात आम उत्पन्न झाला होता. डॉक्टर सरांनी 5 जणांना 5 कारणं दिली. सगळ्यात कॉमन, सगळ्यात एक होतं की सगळ्यांमध्ये आम तो उत्पन्न झाला होता, पण त्यांचे काय होते, जे मार्ग होते, जे काय आम उत्पत्ती मार्ग होते ते वेगवेगळे होते. असे त्यांनी सांगितलं की सगळ्यामध्ये आम तर चालता, पण उत्पत्ती वेगवेगळी सांगितली, असं त्यांनी सरांनी 5 जणांना सांगितलं. आता कसं आहे की काही विद्यार्थ्याला सांगितलं असतं की आम उत्पत्तीची कारण सांगा, तर बऱ्याच जणांना लक्षात राहत नाही. पण इव्हन दो आपण जर स्टोरी बनवली, एक छान प्रकारे स्टोरीमधून सांगण्याचा प्रयत्न केला की रामला काय झालं, तर श्यामला एक, तर अशा प्रकारे एक स्टोरी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येते. अशाच प्रकारे आपण स्टोरी आपल्या रोग निदानच्या सब्जेक्टमध्ये प्रत्येक म्हणजे सांगण्यात येणार आहे आपल्याला, की जिथं तिथं विद्यार्थ्याला ध्यानात राहा बाबा की कशा प्रकारे का हा डिसीज होतो, काय नाही, की रोग निदान हा सब्जेक्टच खूप छान आहे. आणि ह्यालाच मॉडर्न सब्जेक्ट हा पॅथोसुद्धा आहे, पॅथॉलॉजी. तर हा तुम्हाला बेस सगळं काही शिकवणार आहे. आपल्या कोर्समध्ये आरोन बॅच आपण लॉन्च केली आहे, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. तर हा डेमो लेक्चर होतं, त्यासाठीच आरोन बॅचसाठी, रोग निदानसाठी स्वतः मी घेतो ह्यासाठी. तर तुम्ही नक्की याला जॉईन करा, खूप छान प्रकारे लेक्चर असणार आहे, आयुर्वेदिक प्लस मॉडर्न दोन्ही काही खूप छान असे, म्हणजे कमीत कमी फीसमध्ये ठेवले, फक्त 4500 या फीसमध्ये आपण 6 सब्जेक्ट ठेवले BMS सेकंड इयरचे. BMS सेकंड इयरला
सब्जेक्टला खूप मोठा सिलेबस आहे, पण आपण एकदम व्यवस्थित सांगणार आहे आणि तुम्हाला एकदम कसं तुमचं 1.5 वर्षाची बॅच असणार आहे, तुमची इयर लॉंग बॅच असणार आहे, तुमच्या पेपरच्या अगोदर खूप अगोदर तुमचा सिलेबस कंप्लीट असणार, तुम्हाला एकदम टर्म वाईज बरंचसं काही सांगण्यात येणार आहे, तुमचा खूप सारा सिलेबस कव्हर करण्यात येणार आहे. तर नक्की जॉईन करा. नक्की आणखी सुद्धा द्रव्य गुणचे आपण व्हिडिओ अपलोड केले ते सुद्धा पहा आणि आपल्या बॅचला जॉईन करा. चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.